तिकडे नांदेड महापालिका निवडणुकीत आता अशोक चव्हाण विरुद्ध इतर असा सामना रंगताना दिसतोय। अशोक चव्हाण भाजपत गेले, पण काँग्रेसचे माजी नगरसेवक हे आता MIM मध्ये जाऊ लागलेत आणि यावरूनच अजित पवार गटाने आणि काँग्रेसने अशोक चव्हाणांवर आरोप करायला सुरुवात केली आहे। नेमकं काय घडतंय नांदेडमध्ये, पाहूया यावरचा एक रिपोर्ट। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेरलं। चव्हाणांविरोधात चिखलीकर आणि रवींद्र चव्हाण आक्रमक। अशोक चव्हाणांना भाजप हिरवी करायची आहे। अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की MIM कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे। नांदेड महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाणांना आता विरोधकांनी घेरलंय। भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाणांवर त्यांचेच मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठा आरोप केलाय। अशोक चव्हाण यांना भाजप हिरवी करायची आहे अशी बोचरी टीका प्रताप पाटील चिखलीकरांनी केली आहे। अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की MIM कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते आहे हे मी सांगण्याची गरज नाही। देगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है। ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाहीत, ही शोकांतिकाच आहे। प्रताप पाटील चिखलीकरांच्या या टीकेचं कारण आहे नुकताच झालेला हा पक्षप्रवेश। काँग्रेसचे अनेक मुस्लिम नगरसेवक हे MIM मध्ये गेले आणि हे सगळे नगरसेवक अशोक चव्हाणांनीच पाठवले असा सूर अजित पवार गटाचा आणि काँग्रेसचाही आहे। याच्यामध्ये आपण बघू शकता की ज्या काँग्रेस पक्षाने ज्यांना 20-20 वर्ष उमेदवारी देऊन त्या पक्षामध्ये नगरसेवक केलं, कोणाला महत्त्वाची पदं महापालिकेमध्ये दिली, त्या लोकांनी काँग्रेस सोडून या ठिकाणी MIM जॉईन केलं। आज आपण बघू शकता की MIM पक्ष नांदेडमधला कोण चालवत आहे। आज ते लोक त्या ठिकाणी शिवाजीनगरला अशोकराव चव्हाण यांच्या घरी जातात। MIM मध्ये प्रवेश केल्यानंतर जे लोक MIM चे प्रवेश केलेले लोक रात्री अशोकराव चव्हाणच्या घरी जातात, याच्यावरून स्पष्ट होते की नांदेडची MIM कोण चालवत आहे। रवींद्र चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या या आरोपानंतर आता अशोक चव्हाणांनी थेट आव्हान दिलंय। MIMचा माझा काही संबंध नाही, त्यांना प्रचाराला कुठला मुद्दा शिल्लक नाहीये आणि त्यांच्यात जर ताकद असती ते थांबवा तिकडे, हे सगळं ओपन टेरिटरी आहे। आज निवडणुकीसाठी कोणालाही कुठल्याही भागात जाता येतं, पक्षात माणसं घेता येतात, त्यांनी जावा प्रयत्न करावे। आमचा MIMचा काहीचाही संबंध नाही। आम्ही आमच्या परीने जे उमेदवार आमच्याकडे सक्षम वाटतात त्यांना आम्ही घेत आहोत। नांदेड महापालिकेत आजवर एखाद दुसरा अपवाद वगळता सातत्यानं काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली आहे। दलित आणि मुस्लिम मतदारांवर काँग्रेसची भिस्त आहे। काँग्रेसमधील अनेक मुस्लिम नेत्यांनी MIM मध्ये प्रवेश केला, त्यामुळे ज्या मुस्लिम मतांवर काँग्रेसची भिस्त आहे तिथेही सुरुंग लागलाय। वंचित निवडणूक लढत असल्यानं दलित मतांचंही विभाजन होणार आहे। यावेळी मात्र काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, कारण काँग्रेसकडे अशोक चव्हाण नाहीये। ऐन निवडणुकीच्या काळातही काँग्रेस कार्यालयात हा असा शुकशुकाट दिसतो। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे। लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, अनेक इच्छुक उमेदवार आहेत। या महापालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा ही नगरपालिका अस्तित्वात आली आणि तेव्हापासून आजपर्यंतचा महानगरपालिकेचा प्रवास बघितला तर केवळ एक वेळ वगळता सातत्यानं काँग्रेसची सत्ता या महापालिकेवर आणि तत्कालीन नगरपालिकेवर राहिलेली आहे। आणि मी आता त्याच काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयापुढे उभा आहे आणि जिल्हा कार्यालयात पूर्णपणे शुकशुकाट पसरला आहे। या कार्यालयासमोर जी पार्किंगची जागा आहे त्यामध्ये लहान मुलं बॅडमिंटन खेळण्याचा आस्वाद जो आहे तो घेताना दिसत आहेत। इतर पक्षांकडे ज्या पद्धतीने रांगा आणि चर्चा सुरू आहेत तर त्याच पद्धतीनं काँग्रेस कार्यालयापुढची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो, तेव्हा आम्हाला इथं अशी नीरव शांतता दिसली। गेल्या महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते, आता अशोक चव्हाण भाजपमध्ये आले,
त्यांच्यासोबत बऱ्याच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या महापालिका निवडणुकीत 81 पैकी काँग्रेसचे 73 नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे 6, शिवसेनेचा 1 आणि अपक्ष 1 अशी नगरसेवकांची संख्या होती. नांदेडमध्ये भाजप आजवर सत्तेत येऊ शकली नाही, पण यावेळी भाजपकडे अशोक चव्हाण यांच्या रूपानं तगडा प्रचारक आणि नियोजनकर्ता आहे. अशोक चव्हाण यांची शहरावर पकड असल्यानं भाजपसाठी जास्त फायदेशीर वातावरण आहे. मराठवाडा जनहित पार्टीचा प्रयोग सुद्धा राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता याचा किती परिणाम काँग्रेसच्या पारंपरिक मतांवर होणार हे 16 जानेवारीलाच समजेल. योगेश शिरसाट, NDTV मराठी, नांदेड.